या दोन समीकरणांचा विचार करायचा आणि या दोन समीकरणांचा विचार करायचा. बरोबर. पहिल्यांदा काय लिहिणार, x अधिक y वजा 8 भागिले 2 बरोबर x अधिक 2y वजा 14 भागिले 3. कळलं का इथपर्यंत? परत काय करायचं आपल्याला, हे दुसरं आणि तिसरं घ्यायचं. x अधिक 2 वजा 14 भागिले 3 आणि बरोबर काय घ्यायचे 3x वजा y भागिले 4. कळलं का? पहिल्या दोन समीकरणांचा विचार करायचा, दुसऱ्या दोन समीकरणांचा विचार करायचा. कळलं? आता बघा, आता हे 3 कुठे छेदात आहे, हे इकडे अंशात जाईल. हे 2 कुठे छेदात, हे इकडे अंशात जाईल. मग 3 न या समीकरणाला गुणलं, 3 कंसात काय आलं x अधिक y वजा 8 बरोबर. आता काय करणार, 2 छेदात आहे ना, मग इकडे गेला कुठे जाईल अंशात. मग 2 गुणिले कंसात सांगा x अधिक 2y वजा 14. समजलं का? समजलं? पुढं आता इकडं काय येईल सांगा बरं. हे 4 कुठे येणार इकडे अंशात, 4 गुणिले x अधिक 2y वजा 14 बरोबर. हे 3 कुठे जाणार अंशात, मग 3 गुणिले काय आलं 3x वजा y. समजलं का? काही वेगळं केलेलं नाही. या दोन समीकरणांचा आपण विचार केलाय आणि या दोन समीकरणांचा विचार केलाय, बाकी काय केलेलं नाही. कळलं का? पुढे 3 x ला गुणायचं, y ला गुणायचं, वजा 8 ला गुणायचं. 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले y 3y 3 8 24. पण हे अधिक आहे हे वजा आहे, वजा 24 बरोबर. 2 न x ला गुणायचं, 2y ला गुणायचं, वजा 14 ला गुणायचं. सांगा 2 गुणिले x 2x 2 गुणिले 2y 4 गुणिले 4y अधिक वजा वजा 14 दुने 28. कळलं? आता काय करा, हा x आणि y डाव्या बाजूला घ्या आणि ही संख्या आहे ती उजव्या बाजूला. सांगा इकडे किती आहे 3x, हे अधिक 2x इकडे घ्या वजा 2x. इकडे y संख्या कोणती 3y बरोबर आणि हे अधिक 4y इकडे घ्या, काय येणार वजा 4y बरोबर. हे वजा 28 उजव्या बाजूचं तसंच, पण हे वजा 24 कुठे डाव्या बाजूला, ते कुठे घेतलं उजव्या बाजूला. काय झालं अधिक 24 बरोबर. पुढं आता बघा 3x वजा 2x किती आलं 1x अधिक 3y वजा 4y म्हणजे इथं किती येणार आहे वजा 1y. किती येणार आहे वजा 1y, कारण 3 मधनं 4 नाही जात, 4 मधनं 3 गेले, किती आलं 1 आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा, म्हणून काय आलं वजा 1y बरोबर. वजा 28 अधिक 24, एक संख्या काय वजा आणि एक संख्या काय अधिक, यांची वजा बाकी 28 मधनं 24 गेले 4, मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा. म्हणजे तुम्हाला x वजा y बरोबर काय मिळालं वजा 4. समीकरण नंबर काय आलं हे 1. समजलं का? आता पुढं 4 न गुणायचं, 4 न याला गुणलं 4x, याला गुणलं 4 दुने 8y आणि हे अधिक वजा किती येईल वजा 14 चोक 56 किती 56. परत काय करणार 3x ला गुणायचं, y ला गुणायचं, 3 त्रिक 9x वजा 3 गुणिले y 3y. पुढं आता हे अधिक 4x तसंच, हे अधिक 9x इकडे आलं वजा 9x अधिक 8y तसंच, हे वजा 3y इकडे आलं अधिक 3y बरोबर किती आलं 56. 4x वजा 9x किती येणार 4 वजा 9, 4x वजा 9x किती आलं वजा 5x. हे अधिक 4 आहे आणि हे काय वजा 9, 9 मधनं 4 गेले किती आले 5, मोठ्या संख्ये चिन्ह काय वजा, मग काय आलं वजा 5x. 8y अधिक 3y किती 11y किती आलं 11y बरोबर किती आलं बाळांनो 56. आता तुम्हाला ही संख्या मिळाली. कळलं का? काय केलं, ह्या 3 x ला y ला आणि वजा 8 ला गुणलं, समीकरण मिळवलं. ह्या 2 x ला 2y ला वजा 14 ला गुणलं, हे समीकरण या ठिकाणी तयार केलं आणि नंतर सोडवून हे नवीन समीकरण मिळालं. आता तुम्हाला 2 समीकरण मिळालेली आहे. हे तिथं काय लिहायचं 1, इथं 2, इथं 3. पहिल्यांदा काय काढायचं आहे डी काढण्यासाठी 12 काय घ्यायचंय 12. सांगा 12 म्हणजे कोणाला 1 आणि 2 1 वजा 5
आणि इकडं वजा 1 11 पुढं डी झाल्यावर काय आहे dx dx साठी काय आहे 32 32 सांगा 3 आणि 2 वजा 4 आणि 56 आणि वजा 1 आणि 11 पुढं चला dy बरोबर 13 13 म्हणलं कोण येणार 1 आणि 3 सांगा 1 आणि वजा 5 3 म्हणलं की वजा 4 आणि 56 वजा 4 आणि 56 सांगा आता गुणाकार प्रत्येकानं बोलायचे 1 न 11 ला गुणलं 1 गुणुले 11 वजा वजा 1 गुणुले 11 एके 11 बघा वजा वजा अधिक अधिक वजा वजा 5 एके 5 11 न 5 गेले 6 पुढं 4 वजा 4 न 11 ला गुणलं वजा 4 गुणुले 11 वजा वजा 1 गुणुले 56 वजा 1 गुणुले 56 सांगा 11 चोक 26 अधिक वजा 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 अधिक 56 एके 56 56 वजा 44 44 किती आलं 12 12 किती आलं 12 पुढं 1 गुणुले 56 वजा वजा 4 न कुणाला गुणायचे वजा 5 ला बरोबर काय येणार वजा 4 गुणुले वजा 5 पुढं 56 एके 56 वजा वजा अधिक अधिक हा अधिक वजा वजा 4 पंचे 20 56 वजा 20 किती आलं 36 36 किती आलं 36 डी किती मिळाला 6 dx किती मिळाला 12 आणि dy 36 आपल्याला काढायचे काय x x नंतर y x ची किंमत dx भागिले d y ची किंमत dy भागिले d dx ची किंमत 12 d 6 dy ची किंमत 36 आणि d ची किंमत 6 6 एके 6 6 दुने 12 2 छेद 1 म्हणजे किती आलं 2 आणि 6 6 36 बरोबर मग सांगा सोल्युशन ऑफ इक्वेशन काय मिळालं सोल्युशन x y बरोबर 2,6 काय मिळालं 2,6 समजलं का पहिल्यांदा समीकरण तयार केलं आणि नंतर आपण सोल्युशन काढलं समीकरण आपल्याला दिलं होतं का आधी